गोमाता हीच आपली राष्ट्रमाता, तिच्या चरणी ठेवू आपला माथा. आपल्या भारतीय संस्कृतीत गाईला खूप महत्त्व आहे. तिच्यामध्ये देवांचा वास असतो. तिच्या सेवेत आशीर्वाद मिळतो. संस्कृतीचं प्रतीक, धर्माची ओळख आणि आर्थिक शक्तीचा आधार असलेली गोमाता आहे निरोगी जीवनाचा आधारस्तंभ. चला तर मग तिच्या संवर्धनाचा आजपासून करूया प्रारंभ. दत्त दत्त दत्ताची गाय, तिचे गुणधर्म वर्णू तरी काय. गाईचं दूध रुग्णाला आणि बाळाला जणू अमृत. गाईचं गोमय वातावरण शुद्ध आणि आनंदमय. गाईचं तूप आयुर्वेदात उपयोगी खूप. गाईच्या शेणाची गोवरी होम हवनासाठी हीच खरी. असा तिचा गोरसामृताचा अमूल्य ठेवा लक्षात घेऊन आम्ही पर्यावरणपूरक गोमय बाप्पा साकारला. पर्यावरण रक्षणाचा संदेश तसंच संस्कृतीची जपणूक करण्याचा केलेला हा छोटासा प्रयत्न. गोमय मूर्ती घडली भक्तीतून साकार, पर्यावरणावर प्रेम हाच नवा विचार. रंग नको कृत्रिम, नको प्लास्टिकचे खेळ, गोमयातून साकारला पर्यावरणाचा मेळ. नदीत विरघळे सहज, नाही प्रदूषणाचा भार, गणरायाचे स्वागत होई शुद्धतेचा आधार. ही नवी चळवळ दाखवी नवी दिशा, पर्यावरण संवर्धनाची नवी परिभाषा. म्हणूनच गोमातेला ऋग्वेदात गावो विश्वस्य मातरः असं म्हटलंय. म्हणजे गाय ही संपूर्ण जगाची माता आहे. असं असलं तरी काही ठिकाणी गोहत्या केली जाते. तर ती गोहत्या थांबवणं हे फक्त धार्मिक कर्तव्य नाही, तर आपल्या नैतिकतेची आणि संस्कृतीची जबाबदारी आहे. गोहत्या करणं हे मोठं पाप आहे असं शास्त्र सांगतं. थांबवा हे पाप, वाचवा संस्कृती, गोरक्षणातूनच वाढेल समृद्धी. शेवटी एक सांगतो, आईसारखी माया तिची, संस्कृतीची ओळख तिची. गोमाता राष्ट्रमाता, जयघोष गाऊ, तिच्या सेवेसाठी संपूर्ण जीवन वाहू. प्रदूषणमुक्त सण आपला हीच बाप्पाची आस. प्रदूषणमुक्त सण आपला हीच बाप्पाची आस. गोमय गणपती पूजुनी, जपूया संस्कृतीचा सुवास. जपूया संस्कृतीचा सुवास. सजावट पाटील परिवार, नाशिक. निवेदक दत्ता सरदेशमुख.